हे हात काय लावायचा अंगाला? काय करताय तुम्ही हे असं का? आई मला नाही जायचं. तिला कोणी घेऊन यायचं नाही हा? मला नाही जायचं. काय करतोस तू? दादा ऐका ना, असं का करताय तुम्ही हा? तिला कोणी घेऊन जाणार आहे? तिला कोणी न्यायचं ना? तिला काय नाही. मी नाही जाणार. हे काय काय करताय तुम्ही हा? असं अचानक का सोडताय तुम्ही आम्हाला हा? हे सगळं असं इतके सहजपणे का सोडताय हा? आज दुपारी मेजवानी आहे तुमच्यासाठी. आज मालकांनी तुम्हाला वाड्यात हिंडा फिरायला मोकीक दिले. आई तू बनली ठीक आहे आणि ठीक आहे आई. चालू बरी ना? तू बरी आहेस ना? ठीक आहे, तू बरी आहेस? दरवाजा दरवाजा उघडा. आई 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 दरवाजा दरवाजा उघडाय. मला वाटतं ते सोडून देणार आहेत आपल्याला. आई नाही का असं कसे सोडून देते? दुनिया इतनी सीधी होती तू. हे बघ मी पळून गेले होते तर मला आणलं ना त्यांनी परत धरून. ते नाही तर ट्रॅप आहे. एक वेळ यमदूत परत जाईल पण प्रतापराव आपलं सावस असं सोडणार नाही. नाही आई आई तो बोलला ना आपल्यासाठी मेजवानी. ते काय होतं? बकऱ्याला बळी द्यायच्या आधी त्याला खूप खाऊ पिऊ घालतात ना. आजचा दिवस आजचा दिवस आजचा दिवस आज 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 श्राद्धाचा दिवस आहे. श्राद्ध कोणाचं? आमचं श्राद्ध. अगं 22 वर्षांपूर्वी आज तो ट्रकचा खोटा ऍक्सिडेंट घडवून आणला होता ना यांनी. हा तेव्हापासून आजच्याच दिवशी प्रतापराव आमचं श्राद्ध घालतात म्हणून त्यांनी आजचा दिवस निवडलाय आपल्या प्रेमी आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे का? थँक्यू. तुमचे आभार कसे मानावेत ना तेच कळत नाहीये. हे असलं फालतू काही बोलायची गरज नाही. नाही, बाबांना सोडवलं म्हणून आधीच सांगितलं होतं तुला. तुझ्या आईबाबांशी काही वैर नाही माझा. इनफॅक्ट माझ्यामुळेच ते अडचणीत आलेत. ते सगळे ड्यूज फेडतोय, कमिटमेंट पाळतोय. बाकी आपल्या लग्नाचं जे आहे ते आहेच. हिशोब कॅल्क्युलेशन सांगितलंय ना तुला.
7 महिने आणि मग थोडं विसरू नको. चला. तुम्ही विसरू नका. हं? मीही तुम्हाला काल काहीतरी सांगितलं ते तुम्ही विसरू नका. अहो, लग्न झालंय आता आपलं. आणि 7 महिन्यांचा हिशोब वगैरे मी तरी मानत नाही आणि ठेवणार पण नाही. बाबाला सोडवणं तर कर्तव्य होतं तुमचं. आता सासरे नाहीत का ते तुमचे, त्यामुळे थँक्यू म्हणायचा प्रश्नच येत नाही. आणि राहता राहिला प्रश्न लग्नाचा, तर 7 महिन्यांचं तुमचं प्लॅनिंग वेगळं आणि माझं प्लॅनिंग वेगळं. बघूया कुणाचं वर्कआउट होतंय ते. काय वर्कआउट होत आहे. या ड्रीमलँड मधनं आता बाहेर आहे लवकर. गुड फॉर यू. सोपं जाईल. म्हणजे इमोशनल, मेंटल त्रास होणार नाही. ओके, झालं का अजून काही बोलायचंय? नाही ना? जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, बोलायचंय मला. बरोबर बोललात तुम्ही. ड्रीमलँड नाहीच आहे हे. खरंच आपलं लग्न झालंय. आणि बायको म्हणून जी काही कर्तव्य असतील ना, ती मी अगदी मनापासून पार पाडणार आहे. काय? तुमच्या भावना कशाही असल्या ना तरी माझ्यासाठी चांगल्याच आहेत. म्हणजे इमोशनली, मेंटली मला त्रास होणार नाही. माझ्यासाठी सोपं जाईल. किती काळजी वाटते तुम्हाला माझी. बघून बरं वाटलं. थांबताय की जाताय? ते मी साडी चेंज करणार होते. अहो अहो मला तुम्ही सांगितलं नाही मी अशी साडीत कशी दिसतेय ते. माझी आई जेव्हा छान रेडी होते ना तेव्हा माझा माझं खूप कौतुक करतो तिचं. सांगा ना कशी दिसतेय मी? सांगा ना कशी दिसते? चेंज कर.